मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंकुश आणि काका ऑफिसला जाण्यासाठी निघतात. तेव्हा बाहेर एका मुलीला पाहून अंकुशला ती अबोली असल्याचा भास होतो. तेव्हा तो अबोली असा आवाज देतो, तर काका कुठे आहे अबोली असा प्रश्न अंकुशला करतात. तर ती दुसरीच मुलगी आहे ते पाहून अंकुशचा मोठा पोपट होतो. तर नीता शरदला म्हणते, या वर्षाचा पाडवा आपल्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ती दलिंद्री आपल्या घरातून निघून गेली आहे. तेव्हा ते ऐकून अंकुशला खूप वाईट वाटतं. तर तेवढ्यात रागू तिथे येते व अंकुशला गुढी उभारून मग तू बाहेर जा असं सांगते. त्यावर अंकुश आम्हाला बंदोबस्त करायला जायचं असल्याचं सांगून नकार देतो. तर काका रागूला समजवतात, हा खाकीवाला जेव्हा बाहेर ड्युटी करतो ना, तेव्हा घरात आनंदाने सण साजरा होतो. त्यानंतर दोघे पण जाण्यासाठी निघतात. तेव्हा काका अंकुशला कुठे मन लागत नाही का, तुला अबोलीची आठवण येत आहे का असं विचारतात. तेव्हा अंकुश नाटक करत मला कशाला तिची आठवण येणार, तसं काहीच नाही म्हणून सांगतो. तर तेवढ्यात ढोल ताशा वाजवत काही माणसे तिथे येतात. तर सर्वजण खूपच खुश होतात. तेवढ्यात त्यांच्या पाठोपाठ अबोली मस्त तयार होऊन तिथे येते. तिच्यावर फुलांचा वर्षाव होत असतो. तर अबोलीला पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो. नीता व शरदला मात्र मोठा धक्काच बसतो. अंकुश अबोलीकडे पाहतच गाडीवरून खाली उतरतो. तेवढ्यात अबोली समोर येते व गणपती बाप्पाची पूजा करत बाप्पाचे आशीर्वाद घेते. अबोलीची धमाकेदार एंट्री पाहून सर्वजण कोमात जातात. त्यानंतर अबोली अंकुशकडे येते. तेव्हा अंकुश अबोलीला, हे तुझं काय चाललं आहे, सारखा माझा पाठलाग का करतेस असं विचारतो. तेव्हा काका अबोली तू इथे असं विचारतात. त्यावर अंकुश धक्क्याने काकांना, तुलाही दिसत आहे का असं विचारतो. त्यावर काका होकार देतात. तर तेव्हा रागू पळतच तिथे येते व अबोलीला मिठी मारत तू खूप छान दिसत असल्याचं सांगते. त्यानंतर अबोली काकांचे आशीर्वाद घेते. तेव्हा काका तिला, तुमचा हा पहिला पाडवा आहे, सुखाचा संसार करा असा आशीर्वाद देतात. तेव्हा अंकुश, तू तर गेली होतीस ना, परत का आलीस असं अबोलीला विचारतो. तेव्हा अबोली, मी कुठे जाणार, आज तर गुढीपाडव्याचा सण आहे ना असं सांगते व लगेच रमाचे आशीर्वाद घेते. तेव्हा रमा अबोलीला सुखी राहा असा आशीर्वाद देते. तेव्हा नीता रागातच अबोलीला, तू तर निघून गेली होतीस ना, परत का आलीस असा प्रश्न करते. तेव्हा अबोली नीताला इग्नोर करत, आपण या विषयावर नंतर बोलूयात, आज गुढीपाडवा आहे, अगोदर पूजा करूयात असं बोलते व अंकुशला पूजेसाठी चला म्हणून सांगते. त्यावर अंकुश नकार देत मला ड्युटीवर जायचं आहे, उशीर होत आहे असं सांगतो. तर अबोली म्हणते, फक्त 5 मिनिटं लागतील. तेव्हा रागू देखील अंकुशला फोर्स करते. तर अबोली काकांना खुणावत अंकुशला समजवण्यासाठी सांगते. त्यानंतर काका व रमा दोघेही पूजेसाठी अंकुशला आग्रह करतात. तेव्हा शेवटी नाईलाजाने अंकुश पूजेसाठी होकार देतो. तेव्हा रागू अंकुशला कपडे चेंज करण्यासाठी आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे नीता रागातच अबोलीला गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर घेऊन येते व तू परत इथे का आलीस, अंकुशने तुला डिवोर्स दिला होता ना, मग तोंड वर करून परत इथे का आलीस, निघायचं इथून अशी धमकी देत बोलते. त्यावर अबोली, सरांनी अजून मला डिवोर्स दिलेला नाही, माझ्याकडे 1 महिन्याचा कालावधी आहे असं सांगते. तेव्हा नीता, खोटं बोलू नकोस, अंकुशने तुला डिवोर्स दिला हे स्वतः त्याने मला सांगितलं असं बोलते. तर तेव्हा अबोली नीताला, ते बरोबरच आहे, अंकुश सरांनी मला डिवोर्स पेपर दिले आहेत, परंतु नेमकी त्या पेपरवरची तारीख चुकली आहे, त्यामुळे अजून 1 महिना माझ्याकडे आहे. तेव्हा ते ऐकून नीताला मोठा धक्का बसतो. तेव्हा नीता म्हणते, म्हणजे अजून 1 महिना आम्ही तुला झेलायचं का, परंतु त्यानंतर तू कायमची इथून निघून गेलेली असेल. तेव्हा अबोली, काय माहिती त्या 1 महिन्यात मी बाहेर जाण्याऐवजी या घरात आलेली असेल असा डायलॉग नीताला देते. तेव्हा नीता, ते या जन्मात तरी शक्य नाही म्हणून अबोलीला सांगते. तर तेव्हा अबोली, हा बाप्पा माझ्या सोबत आहे, मी याच्याच जीवावर सर्व काही बोलत आहे,
आज त्यानेच मला इथे आणलं आहे व त्यानेच आत्तापर्यंत मला तारलं आहे आणि ही एका महिन्याची वेळही त्यानेच मला दिली आहे असं नीताला सांगते. तेव्हा नीता बोलते, यावेळी हा देवही तुझ्या पाठीशी नसणार आहे. पैज लावतेस का माझ्याबरोबर? मग तुला कळेल ही नीता म्हणजे अंगार आहे. तुझी राखरांगोळी करेल परंतु तुला या घरात पाऊलही ठेवू देणार नाही. तेव्हा अबोली नीताला स्पष्टपणे सांगते की ही अबोली या घरात येणार कारण मी या घरची सून आहे आणि या घरात राहणं माझा अधिकार आहे व तो अधिकार माझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे या एका महिन्यात ही अबोली इथे राहणार व कायमचं अबोली अंकुश शिंदे हे नाव लावणार. तेवढ्यात अंकुश तयार होऊन बाहेर येतो. सर्वजण पूजेची तयारी करतात. नीता धक्क्याने अबोलीकडे पाहतच राहते. तेव्हा काका नीताला सांगतात, हा अबोली अंकुशच्या लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे त्यामुळे पूजेचा मान त्यांचाच आहे. तर नीता लगेच बाजूला होते. त्यानंतर अंकुश अबोली जोडीने गुढीची पूजा करतात. अबोली खूपच खुश असते. त्यानंतर आजी रागूला अबोलीला ओवाळण्यासाठी ताट बनवायला सांगते. तेव्हा नीता कशाला, तिने एवढा काय पराक्रम केला आहे असा प्रश्न करते आणि ती फक्त एका महिन्यांची पाहुणी आहे कारण अंकुशने अबोलीला जे डिवोर्स पेपर दिले होते त्यावर एका महिन्याची तारीख आहे असं सांगते. तर आजी आनंदाने टाळ्या वाजवते. तेव्हा नीता एवढं खुश होण्याची काही गरज नाही. एका महिन्यानंतर ती घराबाहेर जाणार म्हणून आजीला सांगते. तर आजी बोलते, एका महिन्यानंतर काय होणार ते सांगू शकत नाही व लगेच अबोलीला ओवाळण्यासाठी ताट घेऊन जाते. त्यानंतर शरद नीताला सांगतो, अंकुशने अबोलीला डिवोर्स पेपर दिले खरे परंतु तारखेने घोळ केला. तर नीता म्हणते, आता ही लढाई तेव्हाच संपणार जेव्हा ही अबोली नावाची ब्याद या घरातून कायमची जाणार. तर शरद सांगतो, आता काहीच फायदा नाही, तुझे सगळे डाव फसतात, आता काहीही होणार नाही. तर तेव्हा नीता शरदला सांगते, ही नीता एक महिना काय एक दिवससुद्धा त्या अबोलीला सहन करणार नाही. तुम्ही माझं एक काम करा, नवीन डिवोर्स पेपर तयार करून आणा. आता मी बघते कशी तारीख चुकते ते. त्यावर शरद नीताचा प्लॅन ऐकून, आता मी खूप वैतागलो आहे. त्या अंकुशने प्रॉपर्टीचे पेपर मला खाऊ घातले होते. आता त्याला जर घटस्फोटाच्या पेपरबद्दल कळलं तर तो काय खायला घालेल सांगताच येत नाही म्हणून घाबरतो व नीताला शांतच राहण्यासाठी सांगतो. परंतु नीता त्याचं काही ऐकत नाही. तर शरद नाईलाजाने होकार देतो. तर दुसरीकडे आजी अबोलीला गणपती बाप्पासमोर घेऊन येते व सांगते, आमच्याकडे पद्धतच आहे घरातील नव्या सुनेला गुढीपाडव्याच्या दिवशी ओवाळण्याची. त्यानंतर आजी अबोलीचं औक्षण करते. तर नीताचा खूप जळफळाट होतो. त्यानंतर अबोली आजीचे आशीर्वाद घेते. तर आजी अबोलीची दृष्ट काढते व मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे, इतकं सहन करू नकोस, हे जग चांगलं नाही. परिस्थिती बघून वागायला शिक, स्वतःसाठी लढ, नाही तर हे जग तुला जगू देणार नाही. आणि त्यानंतर आजी स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन अबोलीच्या गळ्यात घालते. ते पाहून नीताला राग येतो. तेव्हा अबोली, याची काही गरज नाही, तुझे आशीर्वादच माझ्यासाठी पुरेसे आहे असं आजीला सांगते. परंतु आजी ऐकत नाही व हा तुझ्यासाठी शुभशकुन आहे म्हणून अबोलीला समजावते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पहिल्या रात्री अंकुश अबोलीच्या केसांमध्ये स्वतःच्या हाताने प्रेमाने गजरा माळणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.